अजितदादांच्या अपघाताबाबत सुनेत्रा पवारांनी अखेर मनातलं बारामतीत बोलून दाखवलं. फडणवीस पटेल तटकरेंसमोर काय म्हणाल्या? बारामती विधानसभेची पोटनिवडणूक 23 एप्रिल रोजी पार पडणार आहे. काल बारामतीत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची काल सांगता सभा झाली. या सभेसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. यावेळी दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं. अजित पवारांच्या विमान अपघाताला 3 महिने पूर्ण झाले आहे. काल त्यांच्या पत्नी आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत शंका व्यक्त केली. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत माझ्याही मनात शंका आहे. त्यामुळेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विनंती केली आहे. काही चुकीचं आढळल्यास कठोरात कठोर शिक्षा ही व्हायलाच हवी, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजितदादांच्या अपघाताबाबतच्या सर्व शंकांचं निरसन व्हायला हवं अशी मागणीही सुनेत्रा पवारांनी बोलून दाखवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसही मंचावर उपस्थित होते. सुनेत्रा पवारांनी केलेल्या मागणीवर फडणवीसांनीही उत्तर दिलं. अपघाताचं सत्य बाहेर आल्याशिवाय शांत बसणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. अजितदादा जरी गेले तरी त्यांची स्वप्न अजूनही जिवंत आहेत, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, मात्र त्यांच्या विचारांचा वारसा मी पुढे घेऊन जाणार आहे. बारामतीकर जनता माझ्या पाठीशी आहे. तोपर्यंत मी खचणार नाही, मागे हटणार नाही. मी एका संघर्ष योद्ध्याची सहचारिणी आहे. येसुबाई जशा लढल्या तसेच मी लढेन. अहिल्यादेवींनी जसा कारभार केला तसाच कारभार करेन, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. ही माती माझी आहे, त्यामुळे दादांप्रमाणे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. त्याला कधीच तडा जाऊ देणार नाही. आपण लाखोंचा पोशिंदा गमावला. दादांचं स्वप्न आणि त्यांच्या कर्तव्याची जाणीव, त्यांच्या पाश्चात्य माझ्यावर आलेल्या जबाबदारीची जाणीव आहे. त्याचा शिवधनुष्य मी उचलून तुमच्यासमोर आले आहे. दादांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाईन, असंही सुनेत्रा पवारांनी सांगितलं. बारामतीत सांगता सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही हजेरी लावली. बारामतीत दाखल होताच देवेंद्र फडणवीस सर्वात आधी अजित पवारांच्या स्मृतीस्थळावर गेले. देवेंद्र फडणवीसांनी स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सभास्थळी दाखल झाले. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या भाषणातून अजित पवारांच्या आठवणीही जागवल्या. आधी अजित पवारांसंदर्भातील एक व्हिडिओ सभेत दाखवण्यात आला. या व्हिडिओत अजित पवारांची गाजलेली वक्तव्य, दादांच्या कामाची शैली याचा उल्लेख करण्यात आला होता. हा व्हिडिओ पाहताना सभेला उपस्थित असलेले नेते आणि बारामतीकरांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यानंतर सभेत भाषण करताना अनेकांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत. त्या तुमच्या मनात आहेत, तशाच माझ्याही मनात आहेत. या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. यासाठी मी स्वतः पुढाकार घेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा साहेबांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनीसुद्धा निष्पक्ष आणि सखोल तपासाचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तर विधानसभेमध्येच याबाबत जाहीर आश्वासन दिलेलं होतं. त्यामुळे विविध यंत्रणा आणि उच्चस्तरीय संस्थांच्या माध्यमातून तपास सुरू आहे. पण या दुर्घटनेबाबतचे सत्य मात्र स्पष्टपणे समोर आलंच पाहिजे. काही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच तुमच्यासारखीच माझीसुद्धा ठाम भूमिका आहे. कोणत्याही बाबतीत परिस्थितीत आपण याबाबत तडजोड करणार नाही. या कामी केंद्र तसेच राज्य शासनाकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्यामुळे खरोखरच आपण कोणतीही शंका मनात न आणता काळजी नसावी. आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांच्या स्मृती बारामतीच्या कणाकणामध्ये आहेत आणि ह्या स्मृती चिरकाल टिकाव्यात यासाठी आणि त्यांच्या कार्याची प्रेरणादायी ओळख पुढील पिढ्यांपर्यंत कायम राहावी यासाठी आम्ही अजितदादा पवार म्युझियम या भव्य स्मारकाची उभारणा काही दिवसातच करत आहोत. या म्युझियमच्या माध्यमातून
दादांच्या आयुष्याचा संपूर्ण जीवनपट जनतेसमोर उलगडला जाईल. त्यांच्या कामाची शैली, शिस्त, व्यक्तिमत्वातील विविध पैलू, एक लोकनेता म्हणून त्यांचा अफाट लोकसंग्रह आणि जनतेशी असलेली नाळ या निमित्तानं सर्वांना पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. हे स्मारक आपल्या सर्वांसाठी केवळ आठवणच नाही तर प्रेरणेचा अखंड स्रोत असणार आहे. आदरणीय दादांनी आयुष्यभर आपल्या कार्यातून मी कामाचाच माणूस ही ओळख निर्माण केली आणि तीच खरी त्यांची ताकद होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत जनतेच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देत मी बारामतीकरांसाठी अहोरात्र काम करीन ही ग्वाही आज या ठिकाणी देते. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.